नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आरजेची शाळा या पॉडकास्टच्या नवीन भागामध्ये. आज आपल्याला असं व्यक्तिमत्व लाभलेलं आहे ज्यांनी अनेक दिग्गज नाटकांमध्ये 5,000पेक्षा जास्त प्रयोग केलेले आहेत. बाळूमामा, जय मल्हार ह्या सिरियलचे ते भाग झालेले आहेत. त्यांचं नाव आहे केदार शिरसेकर. स्वागत करूया केदार शिरसेकरांचं. नमस्कार. नमस्कार केदार. नमस्कार. कसं आहेस? मजेत. गुड. मजेतच राहा. आपण आपल्या पॉडकास्टमध्ये प्रश्नोत्तर घेतो. ओके, विचार ऐकतो. प्रेक्षकांना पण तुझ्याविषयी जाणून घ्यायचं आहे, तर आपण सुरुवात तुझ्या बालपणापासून करूया. तुझं बालपण कसं होतं? माझा जन्म झाला गिरगावात, कुंभारवाड्यामध्ये. करेक्ट. 11 जून 1975. माझी शाळा विल्सन हायस्कूल. त्यामुळे शाळेमधून सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं हे चालूच होतं. आणि वडील माझे शशिकांत शिरसेकर ते नाटकांमधून आणि मालिकांमधून काम करत होते. त्यामुळे सॅटर्डे संडे सुट्टी असली की त्यांच्याबरोबर मुळात साहित्य संघ खूप जवळ होतं. त्यामुळे दाजी भाटवडेकर, पणशीकर ह्या लोकांना फार म्हणजे जेव्हा काही कळत नव्हतं, फक्त नाटक बघायला मजा येते, हे एवढ्या गोष्टीसाठी सुद्धा साहित्य संघात त्यांच्याबरोबर जायचं. किंवा रविवारी सुट्टी आहे तर आज बाबांचा पुण्याला प्रयोग लागलाय तर त्यांच्याबरोबर बसनी पुण्याला ट्रॅव्हल करायचो. पण एक जो बाबांचा मंतरलेली चैत्रवेल नावाचं नाटक होतं, ज्याच्यात शांताजोग म्हणजे आनंद जोगांच्या आई, क्षितिजोगच्या आजी आणि जयराम हर्डीकर नावाचे मोठे नट होते, त्या ॲक्सिडेंटमध्ये ते दोघं जण गेले. त्याच्यानंतर बेसिक बाबांनी मला दौऱ्यावर वगैरे नेणं बंद केलं. नाही तर तरी सुद्धा कुठेही मुंबईत प्रयोग असेल, शनिवार रविवार असेल किंवा एखादं नवीन नाटक आलं, पेपरमध्ये ॲड बघितली की ह्या कुठे जा, साहित्य संघात जा, बाबा मी अरे हां शशीचा मुलगा ना, काय नाटकाला बसणार आहेस, मग मला सीट मिळते. त्यामुळे असं तिकीट काढून नाटक बघायचं, अरे त्याचा मुलगा बसू दे त्याला. तर त्यामुळे लहानपणापासूनच ही म्हणजे काम करण्याची आवड. म्हणजे माझं नशीब असं की अशोक सराफ हे बाबांचे खूप जवळचे मित्र होते. तेही ग्रँट रोडला राहायचे. त्यामुळे त्यांच्यावर त्यांच्या घरी जाणं, नाटकं बघणं सगळी म्हणजे लहानपणापासून हे एक प्रकारचं व्यसनच होतं. मला अभिनय तुमच्या घरात होता? घरात होता. आणि माझी आई ही जशी आज सुयोग किंवा चंद्रलेखा या मोठ्या संस्था आहेत, त्यावेळी अत्रे थिएटर्स नावाची संस्था होती. त्या अत्रे थिएटर्समध्ये ती सेकंड. आणि माझी सक्की मावशी नयनतारा म्हणजे सचिनजींच्या ऑलमोस्ट सगळ्या पिक्चरमध्ये तिने काम केलेलं, तर ती माझी मावशी. त्यामुळे असं म्हणू की अभिनयाचा बायकडू हे लहानपणापासून म्हणजे ते वातावरणच घरात होतं. करेक्ट. मग हा जो तुझं आता वातावरण घरात होतं, अभिनय तुझ्या घरात होता, ते बघत बघत तू मोठा होत चालला होतास. तर मग अभिनय क्षेत्राकडे तुला आवड निर्माण बट ऑब्वियस आहे की ती होणारच होती. पण तो पहिला तुझा कसा होता? पहिला तुला ब्रेक कोणी दिला? म्हणजे पहिलं तू नाटक केलंस, पहिलं सिरियल केलीस, कसं काय ते प्रवास कसा आहे तो? काय व्हायचं, बाबांबरोबर नाटकाच्या तालमीला जा, हे सगळं चालू होतं. तर एकदा दी गोवा हिंदू असोसिएशन नावाची एक संस्था आहे, म्हणजे फार मोठे मोठे कलाकार त्या संस्थेमधनं घडलेले आहेत. तर बाबांच्या एका नाटकाच्या रिहर्सलला मी त्यांच्याबरोबर गेलो होतो. तर अभिज्ञान शाकुंतल नावाचं एक नाटक होतं, त्या काळी खूप गाजले. स्वाती चिटणीस, किरण भोगले, राजन तामाणे अशी खूप मोठी मोठी मंडळी. तर स्वातीताई त्यांच्या काही याच्यामुळे अमेरिकेला गेल्या होत्या, त्या काही गॅपनी परत आल्या. तर परत ते नाटक करायचं ठरलं. पण मीन टाईम असं झालं की त्याच्या भरत म्हणजे जे कॅरेक्टर मी केलं तो करणारा मुलगा मोठा झाला होता. तो त्या कॅरेक्टरला तर सूट होत. मग काय करायचं, अरे तू शशीचा मुलगा येतो रिअल, त्याला बघ ना असं. तर मला बाबांनी विचारलं करशील? तर मी म्हटलं हां. आणि ते म्हणाले वाक्य पाठ होण्याचं म्हणजे ते वय वर्ष 7 ते समजण्याचंही काही की हां पण हे करणार मी, स्टेजवर जे बाबा करतायत ते मी करणार. तर त्यामुळे रिहर्सलला गेलो आणि समोर विजयाबाई बसल्या होत्या. विजयाबाईंनी डिरेक्ट केलं हे नाटक, विजया मेहता. तर म्हणजे विजयाबाईंनी मला मांडीवर बसवून हे बघ असं कर, ही माळ अशी धर, अशी वाक्य, म्हणजे माझं मी आयुष्यातलं नशीब
माझं म्हणतो की माझी सुरुवातच विजयाबाईंपासून झाली, जिनी नीना कुलकर्णी, नाना पाटेकर या लोकांना घडवलंय. तर माझ्या आयुष्याची सुरुवात ज्या इतक्या मोठ्या व्यक्तीपासून झाली आहे, तर याच्यापेक्षा आणखीन भाग्य काय असू शकतं असं मला वाटतं. करेक्ट आहे, करेक्ट आहे. मग तो पहिला ब्रेक कुठला मिळाला तुला? हा नाटकातला पहिला ब्रेक. मी शाकुंतलचे प्रयोग केले आणि अच्छा, तू केलंस ते? केलं. ओके. आणि त्याच्यानंतर मला वाटतं एक 6-7 महिन्याच्या गॅपनी त्यावेळेला दूरदर्शनला गजरा नावाचा एक कार्यक्रम विनायक चासकर करायचे, विनय आपटे होते. तर तेव्हाही मी तर दिलीप प्रभावळकरांबरोबर एक एपिसोड म्हणजे मला करायला मिळाला की त्याच्यात दिलीप प्रभावळकर माझे वडील आणि राधिकाराव आई होत्या. त्यामुळे टीव्हीवरचा पहिला चान्स तो की टीव्हीवरचं पहिलं काम दिलीप प्रभावळकरांबरोबर करायला मिळालं आणि नाटकाचं विजयाबाईंबरोबर करायला मिळालं. काय वय होतं त्यावेळी तुझं? 7-7.5 वर्ष. हो. तुझं शिक्षण? हो, ते सायमल्टेनियस चालूच होतं. पण नंतर कसं झालं की बाबा म्हणाले आधी शिक्षण पूर्ण कर, तू हे तुझं आहे. पण तरी म्हणजे काही तो आत्मा शांत बसत नव्हता की शाळेमध्ये कार्यक्रम कुठल्या स्पर्धा असतील किंवा आणि काय असेल तर ते म्हणजे माझी आई मला नेहमी गमतीने म्हणायची, ह्याला जर 4 प्रश्न पाठ करायला दिले ना तर सतत असं समोर घेऊन बसतो, पण नाटकाचं एक स्क्रिप्ट द्या, 2 मिनिटं हां करूया, असं आहे ते. म्हणजे मी माझ्या 12वीच्या परीक्षेलाही मी फायनल एक्झामला सुद्धा मी नाटक करतच होतो. अच्छा. हां, करेक्ट. त्यामुळे ती आवड लहानपणापासूनच निर्माण झाल्यामुळे आणि मुळात मला वाटतं की मला असं वाटतं हे ना आतून आलेलं एक पॅशन आहे की म्हणजे तुम्ही काही ठरवून नाही असं येऊ शकत की मी हेच करीन, पण ते जे बघत लहानपणापासून मोठं झालंय ना की त्याच्या व्यतिरिक्त मी दुसरं नाही काही करू शकत असं मला वाटतं. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. मग पहिलं म्हणजे जेव्हा तू आता 12वी झालास, 12वी झाल्यानंतर कुठलं कॉलेज होतं तुझं? माझं भांडुपला DAV कॉलेज. ओके. अच्छा. म्हणजे 89ला काय झालं, बाबांनी इथे मुलुंडला जागा गेली, मग आम्ही गिरगावातनं मुलुंडला शिफ्ट झालो. मग मी DAV, मग मी BComचं शिक्षण पूर्ण. तेव्हाही माझं काम चालूच होतं. त्यावेळेला मग आमची स्वतःची श्री साई प्रोडक्शन नावाची संस्था बाबांनी उभी केली. तेव्हा आमचं तुला यावंच लागेल नावाचं नाटक होतं. स्मिता तळवळकर, राजन तामाणे, उदय म्हैसकर ही सगळी. तर मिन टाईम असं झालं की उदय म्हैसकरांना एक नवीन नाटक मिळालं का सिरियल मला आठवत नाही की त्यांचा मग प्रॉब्लेम व्हायला लागला. मग ते म्हणाले की आता असं, तर त्या नाटकामध्ये नंदू गाडगे काम करायचे. तर बाबा म्हणाले आता आयत्या वेळी उद्यापासून दौऱ्यावर जायचं तर काय करायचं, तर त्यांनी नंदू गाडगे यांना उदय म्हैसकरांचा रोल करायला सांगितला. आणि मग आता नंदू गाडगे यांचा रोल कोणी करायचा, ते म्हणाले अरे तू बघतोस ना नाटक, मग तू कर. म्हणजे असं होतं की त्यावेळेला बाबा नाटकामध्ये 47-48 वर्षाच्या माणसाचा रोल करत होते आणि मी 72 वर्षाच्या माणसाचा रोल करत होतो, जे डॉक्टर दाखवलेले, ते त्याला सायकोलॉजिकली हे करून त्याच्याकडनं सत्य जाणून ते कॅरेक्टर मी करत होतो त्यावेळेला. म्हणजे असा परत प्रवेश झाला माझा नाटकामध्ये. ओके. आणि मग सिरियलचा प्रवास कसा होता? सिरियल कुठली? सिरियल अशा म्हणजे 1 एपिसोड, 2 एपिसोड, काही 7-8 एपिसोड अशी छोटी मोठी कामं करत होतो मी. पण एक पॉईंट असा आला की महेश कोठारे विजनमधनं मला फोन आला की आम्ही अशी एक मायथो मालिका करतोय, तर त्याच्यात तुला काम करायचं. म्हटलं ठीक आहे. तर ते म्हणाले की महिन्याचे 20 दिवस वगैरे लागतील आणि ती मालिका म्हणजे जय मल्हार. अच्छा. झीवरची सगळ्यात पॉप्युलर मालिका. त्याच्यात खंडोबाचे सासरे तिम्मा शेठ हे कॅरेक्टर होतं, ते मी करत होतो. ती मालिका 4.5 वर्ष चालली आणि ती म्हणजे सगळ्यात माझा मोठा ब्रेक असं मला वाटतं. करेक्ट. जय मल्हार. मग त्याच्या पॅरलल जेव्हा तू सिरियल करत होतास तेव्हा त्याच्याबरोबर नाटकांचं काही? हो, ते चालूच होतं. म्हणजे काय नाटकं होती तेव्हा? लोचा झाला रे नावाचं नाटक माझं चालू होतं, संजय नार्वेकरांबरोबर करत होतो. त्याच्यानंतर लोचा करता करता असं झालं की एका पॉईंटला सई रे सईमध्ये काहीतरी प्रॉब्लेम्स आले आणि सई रे सईचा एक खूप मोठा दौरा लागला की तेव्हा भरत दादा इतके बिझी होते की मग असे 7 दिवस 8 दिवस असे द्यायचे की ह्या दिवसांमध्ये प्रयोग लावा. मग दिवसाला 2 प्रयोग ह्या रेशोनी चाललं होतं. पण आता एवढ्या इमर्जन्सीला कोण करणार? तर लताबाई म्हणाले हा करे,
आणि तो काहीतरी 2-2.5 महिने त्यांचं फिल्मचं शूट होतं, 2-2.5 महिन्याच्या गॅपनी ते प्रयोग होणं. तर फक्त एक संडे मला मिळाला होता. माझा मित्र आहे प्रशांत विचारे, तो त्या नाटकात काम करतो. तर त्यांनी मला हे मुवमेंट सांगितलं, हे असं असं आणि असं करून मी 2.5 महिन्यांनी जो प्रयोग झाला त्याच्यामध्ये काम केलं. आणि तो प्रयोग झाल्यानंतर भरतदादांनी लताबाईंना सांगितलं की काही झालं तरी याला इथून हलवायचा नाही. म्हणजे एक वेळ अशी होती की दुपार 4:30 वाशी लोचा झाला रे आणि रात्री 8 वाजता दीनानाथ पार्ले सई रे साई, म्हणजे नुसतं बाईकवर पळापळ चालली आणि मिन टाईम सकाळी शूटिंग. कधी कधी असं व्हायचं सकाळी 7च्या शिफ्टला जायचो, 7च्या शिफ्ट संध्याकाळी 5 वाजता निघायचो बाईकनी ह्याला पनवेल किंवा खोपोलीला जायचं, प्रयोग करायचं, रात्री यायचं, परत सकाळी 7ची. म्हणजे काही वेळेला असं झालंय रात्र शूटिंग करून सकाळी 4 वाजता वगैरे घरी आलोय, आंघोळ करून गाडी घेऊन सकाळी पुण्यात 12:30चा प्रयोग, 3:30चा प्रयोग आणि रात्री 9:30चा प्रयोग तो करून परत रात्री गाडी चालवून येऊन सकाळी आंघोळ करून परत. म्हणजे हे माझा अजून स्टील चालू आहे की मागच्या वर्षापर्यंत मी बाळूमामा आणि निवेदिता माझी ताई या 2 मालिका करत होतो. म्हणजे एक वेळ अशी आली होती की 56 तास मी झोपलोच नव्हतो. बापरे. म्हणजे हा स्टुडिओ तर हा स्टुडिओ, कारण अगदी आत्ता जे म्हणजे पूर्वी बँकिंग वगैरे हा जो प्रकार होता तो आता होतच नाहीये. त्यामुळे हे पण कट टू कट चाललंय, तेही कट टू कट चाललंय. आणि आपल्याकडे आत्ता सिरियलमध्ये जर तुम्ही पाहत असाल की ते लग्नाचे वगैरे सिक्वेन्स चालले की ते साधारण 8-10 दिवस इथून म्हणजे फक्त घरी सकाळी आंघोळ म्हणजे ते लोक हेच सांगायचे की सर इथे झोपा, आंघोळ करा, म्हणजे तेवढा अर्धा तास. म्हटलं नको, त्यापेक्षा घरी जाऊन दाढी करून फ्रेश म्हणजे एका स्टुडिओमधून आंघोळ करून परत फिल्म सिटीमधनं दुपारपर्यंत ते शूट करून परत असं 56 तास मी शूट केलंय. बापरे, तो रेकॉर्डच झाला. नाही, मी असा विचार करतो की जेव्हा काम असतं ना तेव्हा नसतं तेव्हा आपण घरीच बसलेले असतो, तेव्हा अरे नवीन काम कधी येईल माझ्याकडे हाच विचार करत बसले. मग जर परमेश्वरांनी दिलंय तर ते करावं असं माझं मत आहे. आणि मुळात याच्यासाठीच तर एवढा 8 तास केला होता ना आपण, तर ते करूया. करेक्ट. मग सही रे सही किती प्रयोग झाले तुमचे? सही रे सहीचे मी 17 वर्ष प्रयोग केले, म्हणजे 2,500-1,000च्या वर प्रयोग मी केले सहीचे. त्याच्यानंतर माझं यदा कदाचित नाटक त्याचं 1250 ते 1300 प्रयोग केले, लोचा झाला रेचे 1000 प्रयोग केले. म्हणजे अशा जर माझे काउंट केले तर जवळजवळ 4,500-5,000च्या वर सगळ्या नाटकांचे मिळून आजपर्यंत प्रयोग झाले. वा, व्हेरी गुड या, खूप छान. मग हे नाटकाच्या प्रयोगादरम्यान म्हणजे आता तू नाटक पण करत होतास, सिरियल पण करत होतास, मग फिल्म फिल्म केली ना मी, फिल्म पण केलं, पण फिल्म फार नाही करत. तर मी एक आदला बदली नावाची एक फिल्म करत होतो, ज्युनियर मेहमूद प्रोड्यूस, आणि ती फिल्म ते डिरेक्ट करत होते, पण मोस्टली ती सचिन पिळगावकर होते त्याच्यामध्ये. तर तेच बरेचसे सीन करत होते. तर एकदा माझं फिल्मिस्तानमध्ये पॅकअप झालं आणि मी घरी निघालो. तर सचिन सर म्हणाले, अरे एक मिनटं थांब, हे तुझं फर्स्ट हाफमध्ये कॅरेक्टर संपते, तर मला ना एक सीन करायचा आहे. तो एक कबाडीवाल्याचा सीन आहे की जो 1.5 ते 2 पानाचा सीन होता. त्याच्यामध्ये फक्त 2दा का 3दा सचिन सर काहीतरी वाक्य, त्यांचे खूप प्रेशियस घड्या असतं, म्हणजे किती लाखांमध्ये त्या घड्याची कॉस्ट, त्याचा प्रॉब्लेम आहे तो त्यांना विकायचं असतं. तर ते म्हणतात की फर्स्ट आपण थोडंसं कॅरेक्टर चेंज म्हणजे गेटअप करून तुला हे करशील तू? म्हटलं हां सर करीन ना. म्हणे बरं जा तू, तो मी हा सीन कंप्लीट करतो, तू जा ते कॉस्ट्युम बिश्यूम ट्राय कर. मग त्यांनी दिलं. तर मी 15 मिनटं त्यांच्यासमोर येऊन उभा राहिलो. तर ते म्हणाले करतोस ना? हां. मग ते स्क्रिप्ट, म्हटलं झालं सर. हां, अरे आत्ता तुला सांगितलं ना मी. म्हटलं हां सर, बघ हां, मला हा 1 टेक करायचा, मला कुठेही मध्ये कटिंग, मग ते मी ठरवीन काय करायचं. म्हटलं सर नो प्रॉब्लेम. आणि लिटरली तो 1 टेक झाला आणि पहिला टेक ओके झाला. व्हेरी गुड. तर सर इतके खुश. सर म्हणाले मी या कॅरेक्टरसाठी एका माणसाला बोलवलं होतं, त्यांनी सकाळपासून 27 टेक घेतले, तर हे जे तू केलंस ते मला फारच आवडलं. तर मी म्हटलं सर येऊ? हां निघ. तर मी निघालो. सर म्हणे एक मिनिट, काय करतोस सध्या? म्हटलं सर काही नाही. बरं तू काम काय करतोस ते मला कळलं, तर नाचता येतं का तुला? म्हटलं सर माझा नाच हा गणपतीच्या डान्सच्या पुढे काही गेलेला नाही. हा पण म्हणजे कंबर हलते ना. म्हटलं हां ठीक आहे, सकाळी ऑफिसला ये. त्यांनी ऑफिसचा ॲड्रेस दिला. 10 वाजता मी सकाळी गेलो आणि सरांनी एक जुजबी 2-3 डायलॉग्स आणि हे कर. ते म्हणाले बरं मी एक फिल्म करतोय, आम्ही सातपुते.
जी सत्ते पे सत्ता आणि मूळ इंग्लिश फिल्म त्याच्यावर बेस, म्हणजे कम्प्लीट वेगळं होतं. पण करेक्ट. तर ते म्हणाले काम करशील याच्यात. म्हटलं सर तुमच्याकडे काम करायचं आणि नाही कोण म्हणेल. ते म्हणे ठीक आहे मग करूया आपण. आणि मग ती आम्ही सातपुते फिल्म त्यांच्यासोबत केली. अरे वा. म्हणजे तुझं नाटक व्यवस्थित चाललं होतं त्यावेळी, सिरियल तुझे चालू आणि फिल्म पण चालू फिल्म होती. पण झाली. या तिन्ही क्षेत्रामधलं तुझं आवडतं क्षेत्र कुठलं असं जर मी विचारलं तर काय उत्तर देशील? नाटक. नाटक. कारण मला वाटतं ती एक जिवंत कला आहे. म्हणजे तुमचं काम नाही आवडलं लोक तोंडावर येऊन सांगतात की नाही रे ते. म्हणजे अगदी स्पष्ट सांगायचं झालं तर म्हणजे निंदकाचे घर असावे शेजारी असं आपण जे म्हणतो ना, तर माझ्या घरातच माझे क्रिटिक्स आहेत. अच्छा. म्हणजे माझी मुलगी तर म्हणजे छोटी मुलगी स्वरा, ती इतक्या वेळा इथे प्रयोग बघते ती सरळ नाही ते आज तेवढा एनर्जेटिक परफॉर्मन्स नाही झाला, आज ही ॲडिशन कापलीत, आज ही घेतलीत. म्हणजे इतकं अगं म्हटलं 4 लोकांसमोर तरी इज्जत काढू नको. हो मान्य आहे की तू एक नटाचीच पोरगी आहेस, पण निदान तेवढं तरी. म्हणजे ती अगदी स्पष्टपणे मला सांगते बाबा हे नाही एवढं नाही झालं, हे एवढं नाही झालं. करेक्ट. तुझा खूप जवळचा असतो ना, प्रत्येकाला एक जवळचा एक रोल असतो किंवा एक कॅरेक्टर असते की बाबा हे मला खूप जवळचं कॅरेक्टर होतं, हे करताना खूप मजा येते. असं कुठलं कॅरेक्टर? म्हणजे नाटकातला वेगळा विषय सांगतोय, सिरियलचा वेगळा विषय विचारतोय आणि फिल्मचा विचारतोय. तर तुला कुठलं असं कॅरेक्टर वाटतं की हे खूप मजा आली करताना? एकतर मजा आली आणि एक असं कॅरेक्टर आहे की तिथे मला मजा नाही आली. ते 2 प्रश्न आहेत माझे. नाही मजा नाही आली असं मला नाही वाटत. कारण प्रत्येक रोल वेगळा आहे, प्रत्येक डिरेक्टर वेगळा आहे, त्याला काम काढून घेण्याची पद्धत वेगळी. आणि मुळात मला ना म्हणजे अगदी कुठलाही रोल मिळाला तर मला काम करताना खूप. आणि नाटकात तर म्हणजे म्हणजे मी तुम्हाला सांगतो की मॅक्झिमम मी रिप्लेसमेंटच केल्यात नाटकामध्ये. म्हणजे फ्रेश नाटक म्हण की आज बाबा उद्या ह्याचा प्रयोग आडतोय तर त्याला बोलवतो करेल तो एका रात्रीमध्ये. असे सही पण असंच केलंय. सही लोचा झाला रे. म्हणजे माझं यदाकदाचित नाटक होतं ते, मी माझं लग्न ठरलं होतं त्यावेळेला मी आणि होणारी मिसेस आम्ही दोघं यदाकदाचितचा प्रयोग बघायला गेलो होतो. तर सगळेच मित्र होते, संजय खापरे, कमलाकर सातपुते. मी इंटरव्हलला आत भेटायला गेलो तर संतोष पवार तिकडे होता. तर काय झालं मला ऑल ऑफ अ सडन माहीत नाही. तर संतोष म्हणाला नाटक करशील? म्हटलं कुठलं? यदाकदाचित. कधी? उद्या रात्रीचा प्रयोग. अरे म्हटलं पण मी नाटक बघ दुसरा अंक बघ. म्हटलं मग काय करू? दुसऱ्या दिवशी दुपारी बोरिवलीला प्रयोग आहे. तर म्हटलं डायलॉग्स. म्हटलं ते त्यांनी सगळे डायलॉग्स लिहून दिले आणि बोरिवलीवरून ह्याला दगडी चाळी प्रयोग होता. बोरिवली ते दगडी चाळ हा जो ट्रॅव्हल आहे बसचा, त्या ट्रॅव्हलमध्ये मी रिहर्सल केली आणि रात्रीचा प्रयोग केला. क्या बात आहे, जोरदार. तर त्यामुळे हे कॅरेक्टर नाही आवडलं हे असं कधी झालंच नाही. मी ते आणखीन बेटर कसं होईल म्हणजे लहानपणापासून म्हणजे वेगवेगळ्या कलाकारांना वेगवेगळ्या गोष्टी करताना बघितलंय ना, त्यामुळे खूपच जसं नाना पाटेकर, विक्रम गोखले, विनय आपटे, म्हणजे त्याच्यामध्ये आवडत नाही असं काही फार म्हणजे मला नाही आठवत की नाही होऊ शकत. करेक्ट. मग तुझ्या जवळचा म्हणजे हा झाला नाही आवडतो. करेक्ट. मग कुठला तरी असा एक रोल असेल ना की जो माझ्या खूप जवळचा आहे, मला करायला प्रचंड आवडतो. विक्रम काकांचं नकळत सारे घडलं नाटक आहे. म्हणजे तो त्यांचा रोल, म्हणजे आपण कॉमेडी करताना म्हणतो नाटकाला पेस हवा, पण तो माणूस जे काही स्टेजवर करायचा आहे ना, की जसं म्हणजे मी म्हणतो की नाटकाच्या बाबतीत मध्ये काही ठोकताळ आहेत की म्हणजे स्टेजवर प्रॉपर्टी वापरावी ना तर ती विक्रम गोखलेने, नाटकात सिगरेट ओढावी तर ती विनय आपटेने. अच्छा. तर ते म्हणजे कारण त्यांचं मी रानभूल नावाचं एक नाटक पाहिलं होतं. त्याच्यामध्ये ते एक 15 का 16 मिनिटाचा सीन होता आणि विनय काकांची स्टाईल होती की ते लायटर आणि सिगरेट असे वेगवेगळे ठेवायचे या मग ते आणि ते ती बोलते ते ऐकतात असं ते सिगरेट बरं असं करत ते सिगरेटचं पॅकेट काढायचं, त्यातले एक सिगरेट काढायचे, प्यायचं, ठेवायचे तोंडात, इथून लायटर काढायचं आणि त्या समोरच्या व्यक्तिरेखेचं शेवटच्या वाक्याला त्यांचं ॲस्ट्रेमध्ये बरोबर ती सिगरेट संपलेली असते. म्हटलं हे जे लहानपणापासून बघितलंय ना ते म्हणजे असं काहीतरी नाही, पण ह्याच्या आसपास जाणारं काहीतरी करता आलं आयुष्यात तरी खूप आहे असं मला वाटतं. असा कुठला रोल तुला आठवतोय की जो तू केलायस, किंवा असा कुठला रोल जो चॅलेंजिंग होता तुला? चॅलेंजिंग मला सहीचाच रोल वाटतो. कारण सहीमध्ये ना ते कॅरिकेचर आहे. मी तो अण्णा बेरके जवळजवळ 72-75 वर्षाचा आहे
तर तो ते करताना, कारण बाकी सगळी रिअल पात्र आहेत आणि तो एकमेव ते कॅरिकेचर आहे पण ते करता. पण म्हणजे परमेश्वराची कृपा म्हणेन की ते झालं, भरतदादांना आवडलं, लताबाईंना आवडलं आणि हे पात्र पूर्ण, त्यामुळे मला वाटतं की ते कॅरेक्टर माझ्या जास्त जवळ आहे. आता आपण ना नाटकाचे किस्से तुझे मला ना ऐकायचे आहेत, कारण ना तुझे खूप किस्से आहेत. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की इतकं म्हणजे 5,000 प्रयोग केलेला तू माणूस आहेस. ओके, असे काही किस्से जे तुला खूप जवळचे आहेत, जे तुला प्रेक्षकांना सांगायचे आहेत, ते सांग ना जरा. असे फजिती झालेले पण आहेत, हां, म्हणजे आवडलेली आहेत. फजिती पहिले झालेल्या फजिती सांग. फजिती ते झालेल्या लोकांनाच आवडतात. आमचा यदा कदाचितचा प्रयोग चालू होता करेक्ट. आणि ह्याला सावंतवाडी समथिंग कुठल्या तरी गावात चालू होता आणि माझी एंट्री होती. ती एंट्रीच अशी आहे की म्युझिक वाजतं, तो बघा आला भीमदादा, जय बजरंगा हुब्बा, तो म्हणजे गदा घेऊन खाली बसतो, उठतो, खाली बसतो, असं होतं. आणि त्या शेवटच्या हुप्पा होईला असा टाक्कन आवाज आला आणि धोतराची नाडी तुटली. म्हणजे भीम या विंगेतून त्या विंगेत नुसता पळतोय. बरं बाकीच्यांची अशी फरफड, अरे आता करायचं काय, पुढचं नाटक. बरं असं झालं की माझ्या मापाचं दुसरं धोतरच नव्हतं. तो बिचारा प्रॉपर्टीवाला सगळे पेटी उपसतोय, त्यातल्या त्यात असं झालं की धुवून आलेले कपडे काही होते ज्याच्यात माझं एक एक्स्ट्रा ते मिळालं. म्हणून त्या दिवशी तो पुढे बिचारा अभिजित चव्हाण होता, त्यांनी तो सीन कसाबसा पूर्ण केला. आणि त्याच्यानंतर जवळजवळ मला वाटतं 800-850 प्रयोग मी माझ्या धोत्रावर एक ॲडिशनल ओढणी बांधायचो की जर काही फजिती होऊ नये म्हणून. हा एक गमतीचा किस्सा आहे. आणि दुसरा मी म्हणेन की माझ्या आयुष्यातला तो एक फार मोठा प्राऊड मुवमेंट आहे. जसं मी सहीचे प्रयोग करायला लागलो तर सहीचा प्रयोग बघायला बाबा आले होते. तर प्रयोग इतका तुफान झाला, हाऊस, म्हणजे सहीचे कुठलेही इंडिया पाकिस्तान मॅच असो, धो पाऊस, प्रयोग हाऊसफुलच असायचे. तर नाटक संपल्यावर ते वर आले. ते एक मला वाटतं 65-70च्या वयाचं एक दाम्पत्य आलं होतं. ते भरतदादांना वगैरे भेटायला आले. तर बाबा वर आल्यावर त्यांनी बाबांना ओळखलं, त्यांची मंत्रलेली चैत्रवेल, आई कुठे काय करते, ही नाटकं बघितलं. तर ते म्हणाले की आम्ही तुम्हाला ओळखतो, तुमचं नाटक वगैरे पाहिलेलं आहे. तर मी मग मेकअप वगैरे काढून बाहेर आलो. तर त्या दोघांनी माझ्याकडे बघितलं. तर म्हणे हा तुमचा मुलगा. तर बाबा म्हणाले हो. म्हणे माफ करा की तुमची इतकी कामं आजपर्यंत आम्ही पाहिली आहे, पण आज तुमच्या मुलाने तुमच्यावर कडी केली. म्हटलं की माझ्यासाठी हा सगळ्यात प्राऊड मुवमेंट आहे की म्हणजे त्याचं वाईट वाटण्यापेक्षा जो एक प्राऊड त्याच्या चेहऱ्यावर दिसला ना, की म्हटलं बस आयुष्यात हे कमावलं मी. करेक्ट. जसं माझ्या वाईट काळामध्ये म्हणजे काही काम नव्हतं, तर मी एकदा त्यांना विचारलं होतं की मी खरंच करू शकतो ना. ते म्हणाले जर हे बघ तुझी लायकी नसती आणि तुला जमत नसतं ना, तर मी सरळ सांगितलं असतं 9 ते 5 नोकरी कर. करेक्ट. हे नको करूस, माझं नाव नको खराब करूस, जे काही मी आत्तापर्यंत ह्या स्ट्रगल. कारण मुळात कोकणातून ₹1.5 घेऊन मुंबईत आलेला माणूस स्ट्रगल करून, सकाळी नोकरी करून, रात्र शाळेमध्ये शिकून, हळूहळू कामगार कल्याण केंद्राची नाटकं करत प्रोफेशनल आज एक नाट्य निर्माता झाला. मी म्हणतो की माझं भाग्य की मी त्या व्यक्तीच्या घरात जन्म घेतला. करेक्ट. तर ते ॲटलिस्ट जर काही नवीन नाही करताना तर आहे ते टिकवणं, एवढं तरी मी माझी जबाबदारी आहे असं समजतो. करेक्ट. करेक्ट. तर त्यांनी मला सांगितलं की हे बघ, हा बॅड पॅच ना प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, पण काही दिवसांनी अशी वेळ येईल ना जेव्हा मी रस्त्यावरनं फिरत असे ना, त्या लोक म्हणजे तो आहे ना, तो त्याचा बाप आहे. करेक्ट. आणि मी खरं सांगतो की कोणाच्या तोंडून देव बोलतो. आणि म्हणजे स्वतःचे वडीलच म्हटलं ते. आणि जय मल्हार झाली, जय मल्हारचे पहिला एपिसोड बघितला त्यांनी आणि ते इतके रडले की एक त्या मोठ्या वयाचा रोल मी तो केला. आणि नंतर असं व्हायचं की ते भाजी वगैरे घ्यायला काहीतरी टाइमपास म्हणून यायचे ना, तर लोक ते तुम्ही ना ते जय मल्हार मधले, ते म्हणाले की ह्याच्यापेक्षा प्राऊड मुवमेंट आयुष्यात असूच शकत नाही माझ्या. करेक्ट. तर म्हणजे हा एक माझ्या समाधानाचा भाग आहे की त्यांच्या पुढे मी काहीतरी करू शकलो आणि मिळालेलं सक्सेस त्यांनी त्यांच्या हयातीत बघितलं. पण त्यांचा एक किस्सा पण आहे ना की तो म्हणजे मला तो ऐकायचा, तो किस्सा असा की तुझ्या बाबांचा आणि तुझा आवाज आहे तो सिमिलर आहे. म्हणजे
पूर्वी कसं व्हायचं की आपल्याकडे आता हे मोबाईल वगैरे हो, आता आले actually, तरी म्हणजे ते फार म्हणजे मी त्यांना जबरदस्ती मोबाईल दिला पण ते मोस्टली लँडलाईनवरच म्हणजे सगळ्यांशी बोलणं वगैरे. तर ते कधी जेवायला वगैरे बसलेले असायचे ना तर ते म्हणजे मग ते सांगायचे घे फोन घे कोणाचा आहे बघ. मग मी त्या व्यक्तीशी बोलत राहायचो मग तो व्यक्ती सांगत राहायचा म्हणजे आपण आपल्या एक कलाकार असल्यामुळे काय बोलतोय समोरचा हे त्यांना बरोबर कळायचं की हा हे विचारतोय हा. मग मी ते बोलत राहायचो ते जेवून पूर्ण होऊन हात धुवून यायचे ना मग ते पुढचं बोलणं कंटिन्यू करायचं. त्यामुळे आत्तापर्यंत सुदैवाने म्हणजे त्यांना जाऊनच 5.5 वर्ष झाली पण म्हणजे कोणालाही असं नाही कळलं की आत्ता ना बरेच लोक असं म्हणतात अरे तुझा आवाज ना बाबांची आठवण करून देतो तू आता बराचसा बाबांसारखा पण दिसतोस तू. त्यामुळे तो हा एक गमतीदार किस्सा आहे. करेक्ट करेक्ट करेक्ट. पण आता हे इतकं तुझं काम आहे, खूप छान काम केलं आहे रंगभूमीवर, तो थिएटरवर, फिल्म्समध्ये. काही असं नवीन करण्याची इच्छा आहे म्हणजे ह्याच इंडस्ट्रीमध्ये तुला असं वाटतं की आता थोडंसं डिरेक्शनकडे वळूया किंवा लेखनाकडे वळूया असं कधी वाटतं तुला? हा म्हणजे आता म्हटलं ऍक्टिंग तर करतोच आहोत पण पण प्रत्येकाची एखादं इच्छा काय ते असते ना. डिरेक्शन करायला आवडेल मला. पण मला वाटतं अजून त्याला थोडा वेळ आहे कारण मुळात जे करतोय ते आपण म्हणजे काय होतं की नटाची भूक ही संपतच नाही ना. Actually, आज हो, हे केलं correct. की नाही याच्यापेक्षा काहीतरी सुपिरियर Correct. त्याच्यापेक्षा सुपिरियर काहीतरी करूया. मुळात काय होतं बऱ्याच वेळेला ना तुमचा चेहरा खूप मारक ठरतो की एक असं तुमचं छबी असल्यामुळे ना की मला गुंडाचं कॅरेक्टर करायची जाम हौस आहे पण माझा चेहरा बघून कोणी डिरेक्टर किंवा प्रोड्युसर अरे हा कसा गुंड वाटेल. जसं मी एक तास भूताचा नावाची मालिका होती तर त्याच्यामध्ये तांबे सर म्हणून एक खूप मोठे डिरेक्टर ते आता निर्माताही झाले लागिरं झालं वगैरे या ज्या मालिका आहेत त्यांनी तर ते डिरेक्ट करत होते. तर त्याच्यात माझं एक पिऊनचं कॅरेक्टर होतं. अख्खा एपिसोड माझ्यावरच आहे की तो माझ्यावरच घडतो. तर त्याने आले असे ते म्हणे कोण आहे ते तर मी म्हटलं उभं आहे. तर ते लगेच म्हणजे खांबे सर खूप आहे काय रे तुम्हाला कळतं का रे रणबीर कपूरच्या चेहऱ्याच्या माणसाला तुम्ही पिऊन केलाय कसं दिसतंय ते. मग ते सर म्हणाले नाही माइंड करून घेऊ नका तुमचा चेहरा गोड. म्हटलं सर मी काम करेन देतो आणि ते इतके खुश झाले होते. मी असं ड्रॉबॅक नाही म्हणता येणार की आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण आहे अभिनयाची शैली वेगळी आहे पण त्यामुळे बऱ्याचशा अशा ऑपॉर्च्युनिटीज आहे नाही रे तो गुंड नाही वाटणार तो. पण त्यातूनही एका डिरेक्टरने मला सांगितलं की एक विकृत मानसिकतेचे जे लोक असतात ना की चेहऱ्यावरनं नाही कळत की अरे हा माणूस असा वागू शकतो. तर तसं कॅरेक्टर माझ्याकडे काही जर आलं तर मी डेफिनेटली तुला बोलेन. म्हटलं वाट बघू आपण त्या क्षणाची. पण सेटवर असे कधी कुठले किस्से आले म्हणजे माझी सिरियल करताना किंवा फिल्म करताना तुला सांगावेसे वाटतात? एक तर माझ्या वयापेक्षा म्हणजे जितके लोक आज माझ्यावर काम करत आहे ना सगळ्या मी प्रचंड मस्तीखोर आहे. मी 2 मिनिटं शांत बसू शकत नाही. म्हणजे जर नाईट शिफ्ट असेल तर ना आम्ही स्वतः झोपत ना दुसऱ्या कोणाला झोपू दे. मी काहीतरी मस्करी कर हे कर हे चालूच असतं मला. म्हणजे मला असं वाटतं की ऑन स्क्रीन तुमचं रिलेशन जेवढं चांगलं असतं ना त्याच्यापेक्षा ऑफ स्क्रीन जर चांगलं असेल ना तर तो परफॉर्मन्स करताना खूप मजा. आणि सुदैव असं की आयुष्यात जी माणसं भेटली ना ती इतकी छान भेटली ना की आज भरत जाधव म्हटल्यानंतर सुद्धा लोकांना वाटतं अरे यार एवढा मोठा पण ते इतके गमतीशीर आहेत ना. मी कधी असं की ह्या मोठ्या कलाकारावर काम करताना किंवा ते त्यांचे एक्सपिरियन्स सांगतात की असं असं घडलं एखादा किस्सा त्यामुळे हे सगळं चालूच असतं. म्हणजे सिरियलच्या वेळेला तर असे किस्से होतच राहतात की नाईट कोणाला झोप आली आहे किंवा कारण खूप सतत 16 18 तास काम कारण एपिसोड उद्या जायचा म्हटल्यावर हे चालूच असतं. पण त्या आमच्या पर्सनल गमती जमती चालूच असतात तशा. करेक्ट. केदार हां असा कुठला वाटतं का तो असा कुठला एक रोल जो मला करायचा आहे तो मला मिळाला असता तर खूप छान म्हणजे एखादी अशी व्यक्तिरेखा जी तुला करायची आहे. एक स्वप्न असते ना प्रत्येकाचं. तुझं असं कुठली व्यक्तिरेखा तुला करायची आहे? मी मगाशी म्हटलं तसं नकळत सारे घडले मध्ये विक्रम गोखलेनी जे कॅरेक्टर म्हटलं एक प्रयोग का होईना आणि त्याच्यातलं तो एक सीन आहे त्यांचा सेकंड ऍक्ट मधला की ते सांगतात की बाई तुम्ही मला कायम निगेटिव्ह म्हणताय आणि त्याची स्टोरी ते सांगतात की काय स्ट्रगल करून मी या स्थानापर्यंत आलोय. आणि
म्हणजे मी असं म्हणतो की मी जेव्हा जेव्हा मला काहीतरी असं वाटतं ना की नाही रे आज खूप रिलॅक्स बसलोय, काही होत नाही, तो मी सीन यूट्यूबवरनं काढून बघतो की म्हणजे अमेझिंग आहे ते कॅरेक्टर. ते म्हणजे एक प्रयोग करायला मिळाला ना तरी ते कॅरेक्टर मला करायचं. हां, कसं असते ना आयुष्यात, प्रत्येकाच्या आयुष्यात आहे ना एक गिल्ट असतो है ना. गिल्ट वेगळ्या अर्थाने घे. कसं होतं की तू इतकं बिझी शेड्यूल असतं, इतकं काम करतोयस ना, तर काही ना काही गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात ना राहून जाते, हां, किंवा दुसऱ्या अर्थाने सॉरी बोलायचं राहून जातं. म्हणजे समजा एखाद्याला कुणाला चुकून नकळत कळत दुखवलं असेल, किंवा ते काम तुझ्या हातून झालं नसेल, तर ना सॉरी बोलायचं. किंवा एखादा म्हणतो ना माणूस की यार मला ह्याला सॉरी बोलायचं होतं पण यार मी नाही बोलू शकत, तर ना आज मी तुला ह्या निमित्ताने, कॅमेरा ऑन आहे, जर तुला असं कोणाला सॉरी बोलायचं वाटतंय तर तू आज ह्या निमित्ताने तू सॉरी बोलू शकतोस. असं कुठलं गोष्ट तुझ्याकडे? मला असं नाही वाटत की मी असं कुणाला आयुष्यात दुखवलंय, पण सॉरी म्हणायचं असेल तर बायकोला आणि मुलींना म्हणे. मला माझा मुद्दाच तो आहे. हां, कारण माझी मोठी मुलगी झाली तेव्हा मी आमच्या नाटकाची ग्रँड रिहर्सल करत, मग तिला जन्म झाल्यानंतर 3 दिवसांनी मी रात्री 12 वाजता हॉस्पिटलमध्ये बघितलंय. करेक्ट. आणि दुसऱ्या मुलीच्या वेळेला बायकोचे 9 महिने पूर्ण झाले होते, मी नागपूरला होतो. म्हटलं काय ग कसं आहे, ती म्हणे नाही तू ये. आणि मी आल्यानंतर तिला ॲडमिट केलं. आणि काय होतं की लोकांना ना फक्त हे आपल्या क्षेत्राची चमक दिसते, पण आमची जी दुःख आहेत ना की मुलांचा वाढदिवस, म्हणजे आई गेली त्याच्या दुसऱ्या दिवशी मी नाटकाच्या शुभारंभाचा प्रयोग केलाय. बाबा गेल्यानंतर सुद्धा तो दिवस, दुसऱ्या दिवशी शूटिंग. कारण आपल्यामुळे, कारण त्यांचं एक मत होतं की हे बघ जाणारा जातो, त्याच्यासाठी 70 जिवंत माणसांना मारू नकोस. तू नाही गेलास फरक नाही पडत, डाळ भात तुला घरात मिळेल, पण जी लोक रोजंदारीवर काम करतात ना त्यांचं नुकसान कधी करू. मी मेलो तरी प्रेत ठेव, शूट करून ये. आणि मग कारण माझ्या आधी एक जो मुलगा झाला तो 3ऱ्या दिवशी गेला आणि बाबांनी लिटरली त्याला ते सगळे विधी केले आणि दुपारी नाटकात साहित्य संघाचा प्रयोग केला. त्यामुळे ते म्हणाले की नटाचं दुःख हे त्याचं पर्सनल असतं. लोक 500 रुपयाचं तिकीट काढून तुम्हाला बघायला येतात, तेव्हा तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही ते काम पूर्ण कर. तुमची दुःख राहिली बाजूला, तुमचं सगळं झाल्यानंतर रात्री रड, पण तुझं काम पाहिजे. त्यामुळे ना ते जसं म्हणजे आमची जेव्हा संस्था झाली त्याच्यामध्ये म्हणजे जे जवळचे लोक तर सगळ्यांना, तेव्हा मी बॅकस्टेज करायचो की म्हणजे स्मिताताईंना ब्लॅकआउटमध्ये चेंजिंग करायला घेऊन यायचं, टॉर्च दाखवायचं, त्यांची जी साडी चेंज होईपर्यंत स्टेजवरनं प्रॉपर्टी. आणि त्यातलं एक जरी काही राहिलं तरी बाबा त्या दिवशी ते मानधन द्यायचं, हे का चुकलं. करेक्ट. त्यामुळे किती मोठं झालं, किती सक्सेस मिळालं ना तरी ते इथे जात नाही. की अजूनही मला लोक तेच विचार, तू अरे अजूनही तू तसाच आहे तर बोल. म्हणजे आजही मी मालिकांमध्ये काम करतात, नाटकामध्ये, अरे किती पैसे मी काय आहे किती, अच्छा हां ठीक आहे करूया, असंच आहे माझं. म्हणजे पैशासाठी काम सोड हे नाही, हे करूया चला. त्यामुळे आपला मूळ मुद्दा थोडा भरकटला तर मी असं म्हणेन की सॉरी म्हणायचं झालं तर माझ्या 2 मुलींना आणि बायकोला म्हणेन की जो तो, जसं माझं लग्न झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मी 15 दिवसाच्या दौऱ्यावर गेलो नाटकाच्या. कारण यदा कदाचितचे प्रयोग इतके फ्लोनी चालू होते ना की काही शक्य होतं. त्यामुळे ते जी लहान मुलांचं जडणघडण असते, त्यांचं शाळेत जाणं, त्यांचे बक्षिसं त्यांना मिळाल्यानंतर बाबा नाही आई आली आहे पण बाबा नाही आहेत, ही जी मुवमेंट असते ना ती थोडीशी मिस झाली माझ्याकडनं. हरकत नाही, ती पुढच्या काळात भरून काढेल. म्हणजे सॉरी म्हणायचं असेल तर त्या तिघींना म्हणेन असं मी म्हणेन. तुझा हा रंजक प्रवास खूप प्रेरणादायी आहे, ॲक्च्युली रोमांचकारी पण आहे. तू आज या निमित्ताने आरजेची शाळा या पॉडकास्टमध्ये आलास, तुझे विचार मांडलेस, तुझा अनुभव शेअर केलास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आमच्याकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. सर तुम्ही आत्ताच माझे आभार मानले, पण ऑनेस्टली सांगतो मी तुमचे आभार मानतो, कारण माझ्या आयुष्यातला हा पहिला पॉडकास्ट आहे. अरे सिरियलच्या निमित्ताने इंटरव्ह्यूज होतात, त्यामध्ये बोलणं, पण पॉडकास्ट म्हणजे ऑनेस्टली सांगायचं तर सकाळपासून मी खूप टेन्शनमध्ये होतो
अच्छा. म्हटलं तुम्ही काय विचार, कारण मला काहीच कल्पना नव्हती. पण मला स्पेशली तुमचे आभार यासाठी मानायचे की माझ्या मनात जे काही होतं की तुमच्या निमित्ताने माझं अख्खं बालपण परत मला रिवाईज करायला मिळालं, माझं करिअर रिवाईज. त्यामुळे मी तुमचा आणि तुमच्या संपूर्ण टीमचा आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू केदार.